जे खडकवासला धरण पुण्याची तहान भागवतं, त्या खडकवासला धरण किती प्रदूषित आहे, त्याचं बॅकवॉटर किती प्रदूषित आहे आपण दाखवण्यासाठी आज खास आपण या डोंजे भागाच्या तिकडे आलो. हे खरं हा सगळं मिलिटरी DIT म्हणून संस्था आहे, त्यांची प्रशिक्षण संस्था. त्याचं हे ड्रेनेजचं वॉटर सगळं घाण पाणी विना प्रक्रिया धरणात थेट ओढ्यावाटे सोडलं जातं. या विरोधात हे खडकवासल्याचे सगळे ग्रामस्थ सातत्याने लढताय, आवाज उठवताय, पण अजूनही प्रशासन दाद देतंय ना पालिका दाद देतंय. त्यामुळं हे सगळे ग्रामस्थ वैतागले. आज आपल्याला माहिती आहे GBSचा आउटब्रेक झालेला आहे तिकडे क्रिकेटवाडी ह्या खडकवासला परिसरामध्येच. त्याचं मूळ कुठं शोधायचं झालं तर खरं तर त्या विहिरीत जरी सगळे म्हणत असले तर मी तर म्हणेन खरं मूळ हे बॅकवॉटरमध्ये जे विना प्रक्रिया पाणी सोडलं जातं. कारण हे सगळं या भागाला हॉटेल्स आहेत, या भागात अनेक फार्म हाऊसेस आहेत, अनेक सोसायट्या निर्माण झालेल्या इकडे या गावाच्या बाजूला, आणि हे सगळं ह्या ड्रेनेज पाणी आहे सगळ्या इकडल्या भागातल्या सोसायटी नागरी वस्तीचं. ते तसंच फार्म हाऊसेस विशेष म्हणजे हे लोक हाऊस म्हणून इकडे फिरायला येतात विकेंडला आणि फार्म हाऊस बांधून ठेवतात. त्याचं सगळं ड्रेनेजचं घाण पाणी सांडपाणी ह्याच खडकवासला धरणात विना प्रक्रिया सोडलं जातं आणि ते अख्खं धरण प्रदूषित होतं. आणि तेच पाणी ह्या खडकवासल्याच्या पायथ्यात असलेल्या गावांना प्यावं लागतं, कारण तिथं पालिकेने कुठेही प्लॅन्ट उभा केलेला नाही शुद्धीकरणाचा, म्हणून त्यातनं ही GBSची साथ उभारलेली. मला सांगा, तुम्ही सातत्याने आवाज उठवताय या सगळ्या प्रदूषणाविषयी खडकवासला धरणाच्या, काय होते काय नाही? आज GBSच्या आजारामुळे माझं नाव विजय मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघाचा अध्यक्ष आहे मी. आज GBSमुळे पाण्याचं प्रदूषण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे, परंतु स्थानिक नात्याने आम्ही यावरती आवाज उठवत असतो. आज तुम्ही पाहू शकता की मिलिटरी एरिया असलेला DITचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे प्रक्रिया न करता पाणी थेट धरणामध्ये सोडलं जातं. तसेच या धरणामध्ये आजूबाजूला असणारी हॉटेलिंग असेल, फार्म हाऊस असेल, एवन व्यंकेज सारख्या एका मोठी या ठिकाणी पोल्ट्री आहे, तिचं सुद्धा कुठल्याही प्रकारे पाण्यामध्ये डायरेक्ट सोडून दिलं जातं, कुठल्याही प्रक्रिया केली जात नाही. कोंबडी फॉर्म आहे ते सगळं पाणी कंपनी सगळं तसंच सोडलं जातं, डायरेक्ट सोडलं जातं. याच्यावरती वारंवार स्थानिक लोक आवाज उठवतात, परंतु जलसंपदा विभाग असेल किंवा पुणे महापालिका आज या विषयावरती जागी झालेली आहे. यांच्याकडे सुद्धा वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होताना या ठिकाणी दिसत नाही. आमची तर तुम्ही म्हणतो आम्ही जवळजवळ ग्रामपंचायत असल्यापासून 10-12 वर्षापासून पत्रव्यवहार या विषयामध्ये चालू आहे, परंतु उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. SPDP प्लॅन्ट IT वाल्यांना करण्यासाठी सांगितलं जातं, परंतु पुणे महापालिका आज येऊन 2.5 वर्ष झाले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई करताना ते दिसत नाही. वेंकीजवाल्यांवरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट जर पाण्यामध्ये सोडत असाल तर त्यांच्यावरती कुठली कारवाई करताना दिसत नाही. या विषयावरती ठोस पावलं उचलली तरच यामध्ये पाण्याचं प्रदूषण थांबणार आहे, असं आमचं या ठिकाणी मत आहे. काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून 10 वर्ष झाले आता. 10 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय, पण काही फरक पडत नाही. धरण मस्त तुमच्या गावात आहे, तुमच्या जमिनी गेल्यावर प्रदूषित पाणी आम्हाला तर फिल्टर पाणी नाही, काय नाही, डायरेक्ट धरणातून पाणी डायरेक्ट टाका, याच्यामध्ये आम्हाला प्यायला सोडतात. हे काही नाही, काही नाही, फक्त ब्लीच पावडर टाकतात, काय असेल ते, बाकी काही नाही. कॉर्पोरेशन आल्यानंतर सुद्धा काही नाही. काय सांगा? मी महादेव मते, पुणे जिल्हा मंचचे उपाध्यक्ष आहे. 2002 पासून मी ग्रामपंचायत सदस्य आलो, तेव्हापासून पाहतोय आम्ही DIT असू द्या, व्यंकटेश्वर असू द्या, पत्रिल्यात की खडकवासल्याचे पाणी येतं धरणाचं इतकं प्रदूषित आहे. आज मी सगळ्यांना सांगणार, जलसंपदा मंत्री असू द्या, कुणी बी हे पाणी पिऊन दाखवावं. परत आमदारांनी, आपल्या स्थानिक आमदारांनी पाणी पिऊन दाखवावं. महानगरपालिका लोकांनी पाणी प्यावं. पाण्यात एवढा कचरा आणि घाण, सगळं ड्रेनेज लाईन सोनापूर बसून तर डायरेक्ट DIT पर्यंत सगळं ड्रेनेजचं पाणी, हॉटेलचं पाणी सगळं पूर्ण ह्याच्यात येतंय, ते मिसळतंय. खानापूर डोंजा असू द्या, खानापूर जेवढे जे मोठ्या मोठ्या सोसायटी झाल्यात, नंदवना असू द्या किंवा परांजपे स्कीमा झाल्यात, त्यांच्या ड्रेनेज पाणी पूर्ण धरणामध्ये सोडलेलं आहे. SPDP प्लॅन्ट उभारले नाही, काही प्लॅन्ट नाही, फक्त टाक्या गेल्यात आणि टाक्या चालू ओव्हरफुल. पावसाळा आला की ते पाणी सोडतात, डायरेक्ट असं करतात. काही टाक्या बांधलेले, पाऊस आला की त्यामध्ये वाड्यामध्ये सोडतात, वाड्याचं पाणी डायरेक्ट धरणामध्ये येतं पावसाळ्यात पाणी सोडल्यानंतर. तर ते 7-8 महिने तसं साडून ठेवतात, प्लॅन्ट ओपन करतात, मग अख्खं पाणी सोडतात. त्यांच्या गाड्या ड्रेनेज येत नाही, काय ड्रेनेज साफ करत नाही, काय नाही. व्यंकटेश्वरचं बी लिक्विड सगळं धरणाच्या पाण्यामध्ये येते. मोठे मोठे हॉटेल आहेत, त्यांचं स्वतः घाणच येतं, फार आतलं पाणी घाण येतं या धरणामध्ये. हे पाणी चेक करावं आणि चेक करून बघावं, आमदारांनी पिऊन दाखवावं, आयुक्तांनी पिऊन दाखवावं पाणी खडकवासल्या धरणाचं. आयुक्त तर म्हणले हा जो GBS झाला पाणी स्वच्छ आहे. नाही, हे चुकीचे बोललेत ते. आज किरकवाडी, नांदुशी, DSK गेलं तर आर्किटेक्ट वारलाय ह्या पाण्यामुळे मेलाय. नांदेड गाव
विहीर आहे, विहिरी ओपन आहे, विहिरीला झाकण नाही, काय नाही, त्याच्यात जंतू प्राणी पडणारच ना. त्याचं ओपन बिन असे ना आमच्या धरणात बाई इथं ओपन तिथंच पाणी पडतं, दुसरं काय दावा प्रक्रिया केली जाते. प्रकार केली जात नाही. आणि पूर्ण पाणी फिल्टर नाहीये. पूर्वी ग्रामपंचायत आम्ही लिक्विड लावून फिल्टर करून लोकांना पाजायचं. आता खडकवासल्या सुद्धा फिल्टर नाही. पूर्वी मी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच होऊन मी फिल्टर लावला होता ग्रामपंचायतला. आता जर महानगरपालिका 3 वर्ष गेली तर महानगरपालिका फिल्टर पाणी नाही आम्हाला खडकवासल्याला. म्हणजे ग्रामपंचायत लावत होती फिल्टर, पण पालिका नाही लावत. पालिका लावत नाही. जुना रेकॉर्ड आहे आमच्याकडे. फिल्टरची कॅन्डा किती येतात, काय काय येते, आम्ही किती स्वच्छ पाणी आता देतो. काहीच नाही. आता काही नाही, घाणच पाणी पाचत आहे महानगरपालिका. टॅक्स आणि टॅक्स बी इतका दंड डबल 5 पट ग्रामपंचायत लावलेला आहे. एवढे पैसे वसूल करतात ही महानगरपालिका, पण सुविधा देत नाही, धरण स्वच्छ करत नाही. ही किती गंभीर बाब आहे बघा. म्हणजे ग्रामपंचायत असताना या गावकऱ्यांनी फिल्टर प्लांट लावले होते पाण्याला शुद्धीकरणासाठी, पण महापालिका आले होते नाही, काहीच नाही. टॅक्स मात्र दुप्पट वाढला जातो. आणि खडकवासला धरणाचे बॅकवॉटरचा सगळा नजारा आहे इकडे. म्हणजे नजारा हा शब्द खरं तर चुकीचा आहे ऍक्च्युली. मी सीन म्हणे दिसायला खूप छान असले, लोक फिरायला येत असले, पण त्या परिसरातल्या लोकसंख्येचं, नागरी वस्तीचं घाण पाणी, सांडपाणी, ड्रेनेज वॉटर हे सगळं मैला सुद्धा अगदी तो सगळा या धरणात जातो. आणि ते सगळं पाणी प्रदूषित होऊन खाली पुणेकरांना प्यावं लागतं. म्हणजे तिकडे प्लांट आहेत, पण आजूबाजूच्या परिसरात खडकवासला परिसरात किरकिटवाडी, नांदस इकडे रॉ वॉटर प्यावं लागतं. त्यामुळेच आज ही जीबीएसची साथ या भागात फैलावलेली आहे. आणि त्याचं खरं मूळ हे बॅकवॉटरच्या प्रदूषणात आहे. आणि त्यावर कोणीच काही आवाज उठत नाही. गावकऱ्यांनी आवाज उठवलं तर प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतं. सगळ्यात मला लक्षात आणून द्यायचं, प्रदूषण विभाग काय करतो ते त्यांचं काम आहे सगळं याच्यावर चेक ठेवणं, कारवाई करणं, ऍक्शन घेणं. पण ते कुठंच नाही, नुसतं कागदी घोडे नाचवतात. आणि प्रदूषण वर्षानुवर्ष असंच सुरू आहे. आणि लोकांना घाण पाणी प्यावं लागतं. त्यातनं जेबीएस सारख्या साथीचं फैलाव आज या भागात आपल्याला वाढलेला बघायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, सचिन फुंदे, न्यूज 18 लोकमत, खडकवासला बॅकवॉटर.